topics. Today we have discussed once again decision making and branching statements. So what is the need of this decision making and branching statements? So now previously number of lectures we have discussed or detailed study about the how to execute the programs or how to sequentially execute the program instructions in a C language. In this unit we have discussed C program instructions normally executed or how to sequence of simple program execution sequence. So today's lecture we have to see that C program is a set of instructions which is normally executed sequentially in the order in which they appears, but in some situations we may have to change the order of execution of statement based on certain condition or repeat group of statement until certain conditions are met. This is the important concept of to change the execution sequence of C programming. So that's why these statements are used in C language. Okay. So we have to see that C program is a set of instruction which is executed normally. C चे जे काही बेसिक प्रोग्रामिंग आहे ते नॉर्मली कसे एक्झिक्यूट होतात किंवा सिक्वेन्स काय त्याच्या एक्झिक्युशनचा हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं. Each and every instructions are executed in its finite time. No any instruction goes to infinitely. ओके. किंवा आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रोग्रामचा एक्झिक्युशन सिक्वेन्स हा चेंज केलेला नव्हता, तर प्रत्येक इन्स्ट्रक्शन हे एका स्पेसिफिक सिक्वेन्सने आपण एक्झिक्यूट करून पाहिलेली होती. सो याचं एक एक्झाम्पल आपण पाहूया. याच्यामध्ये एक एक्झाम्पल जर घेतला तर त्याच्यामध्ये त्याचं एक्झिक्युशन कसं असेल हे प्रिव्हियस फ्लोचार्टवरून मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवेन. ओके. सो आता आज आपण घेतलेलं होतं तो म्हणजे ड्रॉ द फ्लोचार्ट फॉर फाइंडिंग सिंपल इंटरेस्ट. प्रिव्हियस लेक्चर आपण ह्याच्यामध्ये सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये एक्झिक्युशन सिक्वेन्स पहा कसं आहे की याच्यामध्ये कुठलेही स्टेप आपण ह्याच्यात एक्झिक्युशनमधनं निग्लेक्ट करू शकत नाही किंवा अवॉइड करू शकत नाही. सो नाव इन दिस स्टेटमेंट फर्स्टली स्टार, दिस इज द टर्मिनेट सिम्बॉल, फर्स्ट अँड लास्ट टर्मिनेट सिम्बॉल. Second and second last is there, it is the input and output symbol, and this is the process symbol. Each and every instructions are executed infinitely. ओके. कोणत्याही याच्यामध्ये एक्झिक्युशन मधनं स्टेप स्किप केली जात नाही, तर प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही एक्झिक्यूट करून घेतली जाते. दिलेल्या फ्लोचार्टमध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट वन स्टार्ट केलं, सेकंड वन रीड केलं NPR, दॅट इज कॉल्ड नेट अमाऊंट, प्रिन्सिपल, इंटरेस्ट रेट, अँड लास्ट वन पिरियड घेतला आपण याच्यामध्ये. सो ह्याचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या सिक्वेन्सने याच्यामध्ये एक्झिक्यूट होते. थर्ड वन ह्याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट केला की सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू N इंटू P इंटू R डिवायडेड बाय 100. NPR ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केला, नेट अमाऊंट कॅल्क्युलेट केला SI मध्ये, नेट अमाऊंट पिरियड आणि रेट डिवायडेड बाय 100 केला ह्या फॉर्म्युलेनुसार. तर आलेलं जे आन्सर आहे की SI मध्ये स्टोअर केलं. नेक्स्ट वन त्याच्यानंतर आपण काय केलं की डिस्प्ले SI केला आणि स्टॉप केला. नॉर्मली आपण जेव्हा सीचे प्रोग्राम एक्झिक्यूट करत असतो तेव्हा त्याच्यामधला कुठलाही त्याच्यामध्ये स्टेप आपल्याला अवॉइड करता येत नाही सिम्पल प्रोग्रामिंगमध्ये. जेव्हा डिसिजन मेकिंग स्टेटमेंट यूज करतो तेव्हा डिसिजन मेकिंग स्टेटमेंटमध्ये युजरला पाहिजे त्या सिक्वेन्सने आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करता येत आहेत. म्हणजे जर एखादी सर्टन स्टेप आपल्याला किंवा सर्टन कंडिशन जर चेक करायची असेल किंवा कंडिशन चेक करायची असेल आणि त्याच्यामध्ये कोड एक्झिक्यूट करून घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये यूज करतो ते डिसिजन मेकिंग स्टेटमेंट यूज करतो. सो नाव हिअर वी हॅव टू ऑल नंबर ऑफ प्रोग्राम्स वी हॅव डिस्कस हिअर, दे आर एक्झिक्युटेड इन अ सिक्वेन्सली, दे कॅनॉट ड्रॉप एनी स्टेप और दे कॅनॉट चेंज इट्स एक्झिक्युशन सिक्वेन्स. So this is the important concept, decision making statement and branching statement. Okay. Let's see. Okay, we have to see that C program is a set of instruction which is normally executed sequentially.
in the order in which they appears. जे त्या पद्धतीने किंवा जे जसं दिसतंय तशा पद्धतीने ते काय केले जातात की ते appear किंवा जे जशा प्रेझेंट आहेत त्यावेळी आपण इथं त्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करून घेतोय. पण बट इन सम सिच्युएशन वे मे हॅव टू चेंज द ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन. पण काही वेळेस अशी सिच्युएशन येते की तुम्हाला तुमचा एक्झिक्युशनचा सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स तुम्हाला चेंज करावा लागतो. किंवा तशी जर तुमच्याकडे वेळ आली तर तुम्ही काय करणार, मग इथं काय दिलेलं आहे की वी मे हॅव टू चेंज द ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन ऑफ स्टेटमेंट बेस्ड ऑन सर्टन कंडिशन और रिपीट ग्रुप ऑफ स्टेटमेंट अंटिल सर्टन कंडिशन्स आर मेट. जोपर्यंत दिलेली कंडिशन मेट होत नाही, भेटत नाही, तोपर्यंत आपण काय करू शकतो की रिपीट अँड रिपीट स्टेटमेंट एक्झिक्यूट करू शकतो. किंवा ब्रांचिंग स्टेटमेंट दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये पाहिजे ती स्टेटमेंट आपण एक्झिक्यूट करून घेऊ शकतो. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने यूज करतोय तेव्हा काय होतं तर दिस इन्व्हॉल्व्स सर्टन काइंड ऑफ डिसिजन मेकिंग. मग याच्यामध्ये सर्टन जे काही डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. तर ते कसे होतील ते पाहूयात त्याच्यामध्ये. टू सी वेदर अ पर्टिक्युलर कंडिशन हॅज ऑकर्ड ऑर नॉट फॉर दॅट पर्पज. मग जर आपण अशा पद्धतीने जर त्याला एक्झिक्यूट करून पाहत असेल तर त्याच्यामध्ये ते पर्टिक्युलर कंडिशन किंवा दिलेले स्टेटमेंट हे एक्झिक्यूट होत आहेत किंवा नाही हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला डिसिजन मेकिंग स्टेटमेंट यूज करतोय. याच्यामध्ये सी यूज द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता सी मध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत ते खालीलपैकी स्टेटमेंट्स कोणते कोणते आहेत तर ते पाहिलं आपण. तर त्यातला पहिला जो आहे इफ स्टेटमेंट, सेकंड वन स्विच स्टेटमेंट, थर्ड वन कंडिशनल ऑपरेटर अँड लास्ट वन कंटिन्यू अँड गो टू स्टेटमेंट. असे 4 डिफरंट टाईपचे आपण स्टेटमेंट्स आपण याच्यामध्ये पाहतोय. सो फर्स्ट वन इफ स्टेटमेंट, सेकंड वन स्विच स्टेटमेंट, थर्ड वन कंडिशनल ऑपरेटर, फोर्थ वन गो टू अँड कंटिन्यू स्टेटमेंट. आपण हे असे पाहिले. दीज स्टेटमेंट्स आर नोन एज डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. हे सगळे जे आहेत हे सगळे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत. कारण याच्यामध्ये एच अँड एव्हरी स्टेटमेंटमध्ये आपण काही चेक करतोय की कंडिशन चेक करता येते, डेटा फ्लो डायग्राम त्याच्यामध्ये चेंज करता येतोय किंवा त्याचं एक्झिक्युशन जे टाईप आहे ते आपल्याला चेंज करून घेता येत आहेत. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने त्याचा यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट यूज केली जातात तेव्हा त्याला डिसिजन मेकिंग स्टेटमेंट असं म्हटलं जातं. सिन्स दीज स्टेटमेंट्स कंट्रोल द फ्लो ऑफ एक्झिक्युशन्स. मग जर आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट यूज केले तर त्याच्यामधला जो एक्झिक्युशन फ्लो आहे किंवा सिक्वेन्स ऑफ एक्झिक्युशन आहे तर ते त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतात की चेंज करता येत आहेत. ते ऑल्सो नोन ॲज कंट्रोल स्टेटमेंट. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं की कंट्रोल स्टेटमेंट असं म्हटलं जातं किंवा डिसिजन मेकिंग स्टेटमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे एक्झिक्युशनचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स जर चेंज करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण जो कन्सेप्ट यूज करतोय दॅट इज कॉल्ड अ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट किंवा ब्रांचिंग स्टेटमेंट. ज्या सिक्वेन्सने पाहिजे त्या सिक्वेन्सने आपण इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करू शकतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने एक्झिक्यूट केले जाणारे इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यासाठी हे 4 डिफरंट टाईपचे स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेले आहेत. सो फर्स्ट वन इफ स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट, कंडिशनल ऑपरेटर अँड गो टू अँड कंटिन्यू स्टेटमेंट. नाउ नेक्स्ट स्टेटमेंट. सो वन्स अगेन दिस इफ स्टेटमेंट, okay, it is the most important and powerful decision making statement. It is a basically two-way decision statement and is used consuming with an expression it take as a following. जनरली इफ स्टेटमेंट मध्ये 4 पार्ट पडतात. पहिला जो आहे तो सिंपल इफ स्टेटमेंट, सेकंड वन जो आहे तो इफ एल्स स्टेटमेंट, थर्ड वन जो आहे तो नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट अँड फोर्थ वन जो आहे तो एल्स इफ लॅडर. असे 4 प्रकारचे जे स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट यूज केले जातात. सो वन्स अगेन आय हॅव रिपीट हिअर. फर्स्ट वन इफ स्टेटमेंट. इन दिस इफ स्टेटमेंट देर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ द इफ स्टेटमेंट्स आर यूज्ड. फर्स्टली सिंपल इफ स्टेटमेंट, सेकंड वन if else statement, third one nested if else statement and last one else if later statement. This is the 4 important statements are used to check the conditional expression or to writing the conditional expression. So now that okay त्यातला हा जर पहिला now that's one. Firstly we have discussed here simple if statement. It is also called as if statement. It is the most important and powerful decision making statement. हा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय की it is a basically two-way decision statement and is used consuming with an expression. त्यातला हा जो पहिला आहे तो हा it is a basically two-way decision making statement. तर ह्याच्यामध्ये 2 वेने आपण याच्यामध्ये डिसिजन मेकिंग राईट डाऊन करत असतो किंवा स्टेटमेंट राईट डाऊन केलेले असतात. आणि ह्याच्या पुढे पाहूयात काय होते ते. two-way decision statement is used in consuming with an expression. ज्यावेळेस एक्सप्रेशन कन्झ्युम करायचं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट वापरले जातात तेव्हा त्या स्टेटमेंटला इफ एल्स असं म्हटलं जातं. इफ
सिंटेक्स ॲज त्याचा सिंटॅक्स जर पाहिला तर काय दिलं याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल सिंटॅक्स इफ कंडिशनल एक्सप्रेशन, दिस इज ओनली सिंटॅक्स. सिंटॅक्स दॅट मीन्स फॉर्म्युला. ओके, तर ह्याच्यामध्ये काय दिलं आहे की जर इफ स्टेटमेंट यूज केलं तर त्याच्यामध्ये टू वे ब्रँचिंग स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेले असतात. आता लास्ट वन सुरुवातीच्या लेक्चरला आपण फ्लोचार्ट्स पाहिले होते. इन फ्लोचार्ट्स there is a one symbol used, it is also called a decision, and this decision symbols has three parts. First one two-way branching, second one three-way branching, and last one multi-way branching. So now firstly we have used the two-way branching statement. Okay, so if condition conditional expression and its explanation is here. It allows the computer to evaluate the expression first and then depending on values of expression true or false. Once again, I will explain here or to read here. It allows the computer to evaluate the expression first. Firstly, they are check here condition, or it is also called evaluate the expression first and then depending on values of expression. तर ह्याच्यामध्ये त्याच्या काही डिपेंडिंग व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज इथं एक्सप्रेशन मध्ये टाकल्या. त्या कशा आहेत तर ट्रू और फॉल्स आपण याच्यामध्ये कन्सिडर केल्या. सेकंड वन, इट ट्रान्सफर द कंट्रोल टू पर्टिक्युलर स्टेटमेंट. जर ती कंडिशन ट्रू असेल तर ट्रू पार्ट एक्झिक्यूट केला जाईल किंवा जर ती फॉल्स असेल तर फॉल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट केला जाईल. इट ट्रान्सफर द कंट्रोल टू पर्टिक्युलर स्टेटमेंट इन फॉलोइंग फिगर. इट शोज द टू वे ब्रँचिंग, वन फॉर ट्रू पार्ट अँड वन फॉर फॉल्स पार्ट. आता ह्या डायग्राम मध्ये दिलेल्याप्रमाणे आपण काय केलंय की एक पाथ जो दिलेला आहे तो ट्रू पाथ कन्सिडर केला आणि दुसरा जो पाथ आहे तो फॉल्स पाथ असा दिला की याच्यामध्ये दोन, आयदर ट्रू असेल तर ट्रू पार्ट एक्झिक्यूट होईल, अदरवाइज if the condition is false then they executed false path statement. So now in this data flow diagram, firstly we have check here conditional expressions. Okay, so this conditional expression is true, then executed true way path, or they transfer the two way branching path. If the condition is false then execute the false path branching statement. Now next one, if statement may be applied or implemented in a different form depending on the complex of condition to be tested. The different forms are, if statement may be applied or implemented in a different forms. So if statement मध्ये different form दिलेले आहेत आणि त्या different form नुसार आपण आपले जे स्टेटमेंट दिले ते स्टेटमेंट आपण पाहूयात की एक्झॅक्टली कसे दिलेले आहेत. The different forms are, firstly simple if statement, second one if else statement, and then third one nested if else statement, and last one else if later statement. This is the four different types of these if statements are used for the C programming execution. So there are important on these statements are की ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाच्यामध्ये काही ना काही फरक आहे. जर आपण इफ स्टेटमेंट पाहिलं, इफ नंतर सिंपल इफ दिलेले, सिंपल इफ नंतर इफ एल्स दिले, इफ एल्स नंतर नेस्टेड इफ एल्स दिला, एल्स इफ लॅडर दिला. तर हे स्टेटमेंट देण्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे की प्रत्येक स्टेटमेंट हा युजरला एक्झिक्यूट करता आला पाहिजे. Suppose now firstly we have executed at firstly check one single condition, and they are only display the true statement. They cannot display the false statement. So that's why this is the limitation of if else simple if statement. Next one, to remove these limitations, now second one part provided by it is also called as if else statement, and this if else statement can help provide by the user to check if condition true is then executed true part, otherwise they are executed false part. This is the if else statement. Now third one is there nested if else. सिंपल इफ मध्ये एकच कंडिशन चेक होते, इफ एल्स मध्ये एकच चेक केली जाते, पण त्याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्स दोन्ही पाथ दाखवले जातात. सपोज युजर वॉन्ट्स टू चेक मोर दॅन वन कंडिशन दॅट टाइम, simply if else statement cannot provided by or cannot check the more than one condition. So that's why there is a limitation of simple if else statement. So another one, next one is a statement provided by the user. It is also called as nested if else statement, and this nested if else statement can be executed more than one statement. That means there are executed three statements. Okay, if first one true, then second one executed. If the second is true, then execute true or false statement block. Otherwise, if firstly true, false, then executed third one statement. This is the nested if else statement. And last one, else if later. That means they are executed they are checked the number of conditions, and all conditions are checked here. This is called as else if later statement. So
next lecture we have discussed the details about the simple if statement. So now stop here.